कोणीतरी मारल्यासारखं तोंड झालं होतं माझं. सगळं केस वगैरे इसकटलं होतं. जसं एकदम असं थकवा थकवा वाटत होता. दुकानात गेले, एक मस्त तेलाचं बॉटल घेऊन आलो आणि एक कापराचं पॅकेट घेऊन आलो. ते घरी आलो, चहा वगैरे गरम केला, चहा जरा घेतला. चहा घेऊन मग थोडंसं फ्रेश वाटायला लागलं. मग नंतर तेल तयार करायला घेतलो. ते पूर्ण एक तेलाची बॉटल आणि मी जे जे सगळं सामान वापरते ना केसांसाठी, ते सगळं घातलं. हे तेल जोपासून लावते ना तेव्हापासून केसांना भरपूर असं फरक पडला आहे मला. आणि कापूर एक पॅकेट पूर्ण घालून घेतलं. मग नंतर मस्त असं केसासनी लावून घेतलं एकदम. आणि सकाळी उठून धुतलं तरी चालते. छान असं लावून घेतलं. रात्री झोपतानाच लावते मी तेल. आणि असं गुत्ता वगैरे काढला तर वेणी घालायचं होतं. मग तोपर्यंत आई म्हणले माझं पण थोडं लावून दे. मग त्यांचं लावून दिलं. माझ्या दोन्ही मुलींचं लावून दिलं मी. मस्त असं तेल लावून वेणी वगैरे घातलं. मग अहोनी अचानकच म्हणले बाहेर जाऊया, देवीचं विसर्जन थोडंसं बघूया. म्हटलं असल्या अवतारमध्ये जायचं म्हटलं तर अवघडच आहे. मग बाहेर जाऊन बघते तर काय भारी भारी असं लेडीज तयार होऊन वगैरे आलते. आम्ही बघितलं तर एकदम असं चंपी चंपी झालेलं होतं. मी काय रिक्षातनं उतरलेच नाही. मस्त असं देवीचं रिक्षामध्ये बसूनच असं बघितलं सगळं. देवीची छान छान मूर्ती, छान छान डेकोरेशन आणि छान कार्यक्रम चालू होता. मग अहोनी जाऊन पान घेऊन आले. ते एकदम बेकार टेस्ट होता त्याचा. गोड पान असतं ना ते होतं. मग नंतर ते झाल्यानंतर चहा घेऊन आले. चहा वगैरे पिलो. इथं मस्त असं डेकोरेशन केलं, ते पण थोडंसं कॅच केलं. मग नंतर पुढं गेलो. इथं छानसं असं कार्यक्रम चालू होता, ते पण थोडंसं बघितलं. मग छान कार्यक्रम थोड्या वेळ थांबलो होतो तिथं. बघून मग घरी निघायला आलो. नंतर 15-20 मिनिट थांबलोच होतो. घरी निघालो. मग घरी आले, पोळी आमटीचं जेवण वगैरे केलं मस्तपैकी. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.